भर पावसात अधिकाऱ्यांची पाहणी, करपरा नदीकाठील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। जिंतूर तालुक्यातील कसर व करपरा नदीकाठील परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। करपरा नदीला आलेल्या पूर पाण्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाहून गेले असून अनेक शेत जमिनीवर अजूनही पाणी साचून राहिले आहे। यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे। या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काल महसूल व कृषी विभागातील अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दौरा केला। या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी शैलेश लोहोटी, तहसीलदार सरोदे, नायब तहसीलदार राखे, मंडळ अधिकारी बडगुजर, कृषी सहाय्यक नवले, ग्रामसेवक राजेंद्र पारवे, ग्रामसेवक बालासाहेब पतंगे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आत्मारामजी पवार, पवनराजे पारवे, सचिन कांबळे व विठ्ठल शिंदे, मंजूभाऊ मगर, नवनाथ आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी कसर, पिंपरी, रोहिला, दुधगाव, आसेगाव, बबी, दुधगाव मंडळ परिसराला भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला। विशेषतः करपरा नदी काठावरील शेतकऱ्यांचे शेत पाण्याखाली गेल्याने त्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले असल्याचे स्पष्ट झाले, तर इतर गावातील शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेताना अधिकाऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले। करपरा नदी काठावरील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळावी आणि बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं की पावसाच्या तडाख्यामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरीसह इतर हंगामी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत। कर्जबाजारीपणाचा भार आधीच वाढलेला असताना आता हातातोंडाशी आलेली पिकं गमावल्याने शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारमय झालं आहे। या पाहणी दौऱ्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।